शेतकरी बांधवांनो, ऊस पिकामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे किंवा ऊस पिकच काय इतर पिकामध्ये सुद्धा हे जे काही जंगली वन्यजीव आहेत, मग हरिण असेल किंवा रानडुक्कर असेल किंवा काही ठिकाणी जसं विदर्भातल्या भागामध्ये रोहीसारखे जे काही प्राणी आहेत, तर ह्यांचा आपल्याला त्रास होतो आणि त्याच्यामुळं आपल्या शेती पिकाचं सुद्धा नुकसान होतं. आता ह्या ठिकाणी हा जो काही सगळा ऊसाचा आणि हरभऱ्याचा हा जो काही प्लॉट दिसतोय, या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचंच हरभरं लागवड केल्या केल्या रानडुकराचा जो आहे तो त्या ठिकाणी प्रादुर्भाव होऊन नुकसान जे आहे ते व्हायला चालू झालेलं होतं. ऊसाची रोपं लावली होती त्यावेळेसही ऊसाच्या रोपांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान ह्या ठिकाणी जे आहे ते होत होतं. तर ह्याला ओव्हरकम करण्यासाठी शेतकरी बांधवांनी जे आहे ते नाविन्यपूर्ण थोडंसं हे केलेलं आहे किंवा झटका मशीनचा वापर त्या ठिकाणी त्यांनी केला आहे. तर त्याला किती खर्च आला आणि कशा पद्धतीनं ते उपकरण वापरतात, तर त्याची माहिती आपण घेऊ. साहेब नमस्कार. नमस्कार सर. तुमचं पूर्ण नाव सांगा, मोबाईल नंबर सांगा. माझं पूर्ण नाव विजय गणेशराव बेदरे. हं. माझा मोबाईल नंबर आहे 7620388613. ओके. तर आता हे जे काही रानडुकराचा जो काही प्रॉब्लेम होता तुम्हाला, तर त्याच्यावर तुम्ही काय कशा पद्धतीनं उपाययोजना केलेली आहे? सर, सुरुवातीला जेव्हा आम्ही ऊस लागवड केली, हां हां हां. त्याच्यामध्ये हरभरा लागवड केली, होय. तर आपल्या इकडे जात 8632 आहे. हां 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 हां. डुकराचा म्हणजे जास्त त्रास असतो. ओके. जेव्हा आम्ही रोप लागवड केली, सगळं लागवड केलं होय. आणि 4 दिवसांनी येऊन बघतो तर सगळ्या डुकरांनी ऊस सगळा आमचा उपटून टाकला होता. अरे बापरे. हां. आणि उपटून टाकल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आम्ही युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघितले होय. आणि झटका मशीनची आम्हाला माहिती झाली. हां. मग एवढा खर्च केल्यानंतर नुकसान जर होत असेल तर झटका मशीन आणणं हे आम्हाला आवश्यक वाटतं. क्रमप्राप्त होतं. हां. त्यामुळे आम्ही ताडखळसून एक झटका मशीन आणली होय. आणि झटका मशीन लावल्यानंतर हं. त्याच्यानंतर आम्हाला डुकराचा काही प्रादुर्भाव आम्हाला झालेला. आता तुमचं टोटल क्षेत्र सांगा ह्याला, हे जे काही ह्याच्या अंडर तुम्ही ह्या म्हणजे तार कंपाऊंडच्या ह्या अंतर्गत घेतलेलं आणि त्याला झालेला खर्च. आता आपलं जवळपास इथं 6 ते 6.25 एकर जमीन आहे. ओके. तर यासाठी आम्हाला झटका मशीनला 13,000 रुपये खर्च आला. हां. त्यामध्ये ही झटका मशीनची ही मशीन आहे हो. आणि त्याच्यासोबत ही बॅटरी पण आहे. ओके. याच्यामध्ये जर आपण बॅटरी छोटी घेतली हां. तर हा खर्च कमी होतो. बर. 6,000 पासून आपल्याला अशा मशीन आता भेटतात. ही जी बॅटरी घेतली ही किती कॅपॅसिटीची एक्स्ट्रा घेतली तुम्ही, त्याचा आता किती याच्या- खर्च वाढला आता तुमचा? याचा आमचा जवळपास ह्या बॅटरीचा 2,000 रुपये खर्च वाढला. ओके. म्हणजे आम्हाला 4,500 रुपये बॅटरी पडली. बर. तर बाकीची बॅटरी घेतली 2,000 रुपयाला पडली असती. ओके. आता ही मशीन आणि हां. हे सगळं आमचं झालं 9,000 रुपयामध्ये. बर. आणि त्याच्यासोबत आपल्याला हा मशीनचा ह्याच्यावर सोलार हां, सोलर म्हणजे ह्या सोलरच्या ह्या माध्यमातून ही बॅटरी जी आहे ती चार्ज चार्ज होते. बरं, आता ह्याच्यामध्ये टेक्निकल मुद्दे काय आहेत, म्हणजे ह्याला कुठं काही टच गवत झालं नाही पाहिजे ते एक सांगितलं, तो एक काय विषय? आपण काय केलं, ह्या हां. 2 तारा आपण इथं केल्या. हां हां. इथं साईडने सगळे बांबू लावले ओके. आणि ह्या बांबूला तारा लावून ते फिट केले. हां हां हां. फिट केल्यानंतर हे प्लास्टिकचे जे हे आलेले आहेत ना, हे त्याच्यासोबतच आलेले आहेत का हे? याच्यासोबत ते प्लॅस्टिक ते सोबत आलेत. ओके. जर याला आर्थिंग भेटली जमिनीची होय. तर ही झटका मशीन काम करत नाही. बर बर. त्याच्यामुळे ते प्लास्टिक लावणं गरजेचंच त्यामुळे असते. बांबूला आपण इथं प्लॅस्टिक लावलंय. ओके. त्यामुळे इकडे करंट पास होत नाही. हां 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 हां. हे करंट पास होत नसल्यामुळे ह्या लाकडा जर आपण बांधलं असतं हो. ते करंट पास झालं असतं आणि बरोबर आहे. झटका मशीन चालली नसती. बरोबर आहे. आणि दुसरी एक अशी अडचण याच्यामध्ये, हां. हे जे साईडचं जे खालचं जे आहे, हां. खालच्या साईडला पण आपल्याला गवत जमत नाही. होय. जर गवत ह्या ठिकाणी लागलं हां. तर जमिनीला आर्थिंग भेटते. ओके. त्यामुळे झटका मशीन काम करत नाही. हां हां हां. त्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही काय केलं हां. की आपलं जे तणनाशक आहे, होय. तणनाशकाची फवारणी आम्ही म्हणजे 15 बांधाच्या दिवसाला कडनं ह्याला किंवा महिन्याला आपण करायची. करतो. होय. ज्यामुळं आपल्याला ती ही झटका मशीन चांगल्या पद्धतीने काम करते. ओके. आणि जर लावली नसती आपण हां. तर आपला खूप क्षेत्रात नुकसान झालं असतं. बरोबर आहे. आपला लागवडीचा खर्च असेल, आपला रोपाचा खर्च असेल, हा, म्हणजे तुटाळ झाली की तिथं रोप भरून काढायला ती जी होणारा खर्च होणार आहे आहे. तो आपला वाचला म्हणायचं. आणि बरोबर याचा आहे. इतका फायदा आहे हा. की जीवितहानी होत नाही. होय. आणि थोडा म्हणजे माणसाला जर झटका बसला हा. तर थोडा झटका बसतो आणि तो बाजूला माणूस हे होतो. बरोबर आहे. पण तर डुक्कर एकदा जर ह्या झटका मशीनला येऊन लागलं, हा. पण झटका मशीनला डुकराचा शॉक बसला होय. तर नंतर डुक्कर येत नाही. ओके. झटका मशीन लावल्यानंतर आम्ही फक्त एकदा डुक्कर आली, होय. एकदा चिटकली, हा. त्याच्यानंतर डुकराचा अजिबात त्रास नाही. ओके. तरी पण आम्ही संध्याकाळी 7च्या नंतर संध्याकाळी हा. 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मशीन चालू ठेवतो ओके. आणि दिवसा मशीन बंद करतो. हा हा. दिवसा जे आहे ते मशीन बंद असते कारण फक्त आपली रात्रीच्या माणसं वेळेस. असतात. बरोबर आहे. हा. सायरनचं. हा, आणि सायरनचं दुसरी काय? अशी असं आहे हा.
ह्या मशीनला एक इथं सायरन जोडलेलं आहे. बर. जर समजा आपण हे सायरन जोडलेलं आहे हो. आणि ह्या बाजूला आपण ती तार लावलेली आहे. होय. यदा कदाचित समजा एखादा प्राणी असेल, हा. पशु असेल हो. किंवा माणूस असेल, हा. जर ह्या मशीनला जर इथं लागला हो. तर हे सायरन जोरात आवाज देतं. ओके. आणि जोरात आवाज दिल्यामुळे काय होतं की आपल्या लक्षात येतं की त्याला कोणतरी हा, हा. लागलेलं आहे ओके. आणि त्याच्यामुळे आपण ती मशीन लगेच बंद करू शकतो. बरोबर. आता चालू करून दाखवा एकदा. आता ही मशीन चालू केलेली आहे. हा, आता हे जे आहे अर्थिंग कशा पद्धतीने होते ते एक हे दाखवत आहेत. हा, ते बघा हे जे आहे ना हे चिटकलं 2 ठिकाणी अर्थिंग हे झाली की याचा आवाज जो आहे तो ह्या पद्धतीने येतो. हा, ह्या पद्धतीने ह्याचा आवाज येतो आणि इकडं समजा काही जनावर चिटकलं असेल किंवा तिथं अर्थिंग भेटायली गवताची तर हे असा आवाज करतं. भरपूर मोठा आवाज आहे. हा. हा, म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं किंवा काहीतरी त्या आहे. ठिकाणी आलेलं आहे. हा हा, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये लावण केल्याच्या नंतर ही म्हणजे बसवल्याच्या नंतरचा काही एक्स्ट्रा काही खर्च वगैरे आहे का, मेंटेनन्सचा वगैरे काय? maintenance चा काही खर्च नाही. आता तुम्ही लावून किती दिवस झाले याला? आता आम्हाला जवळपास 3 महिने झाले. 3 महिने पूर्ण झालेले. ओके. तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये, काहीच काही नाही. दुरुस्तीसाठी किंवा हे काहीच पॅनलचा काही खराब होणे असं काही गोष्टी नाहीयेत. काही अडचण नाही. फक्त आपल्याला हे पावसाळ्यामध्ये किंवा पावसात भिजू नये म्हणून प्रॉपर फक्त जे आहे ते व्यवस्थित त्याला ठेवावं लागतं. व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. शेड मध्ये आपण त्याला ठेवू शकतो. हो, आणि सामान्य शेतकरी सुद्धा हा ठेवलं म्हणून असं आवश्यकता नाही. होय. शिडीमध्ये ठेवून वायर 2 कनेक्शन घेऊन पण जाऊन देऊ शकतो. आणून जुळ हा, म्हणजे हे जे आहे एक्स्ट्रा वायर तर ते तेवढं लांबून शेड मधून आणून जरी आपण लावलं तरी करू शकतो आपण. हा. सोलारचे जो पॅनल आहे होय. तो फक्त 4 महिन्यांसाठी उन्हात ठेवायची आवश्यकता आहे. हो हो हो. बाकी हे आपण कुठे ठेवू शकतो. हा, म्हणजे एखाद्या रूम मध्ये सुद्धा आपण हे ठेवू शकतो. सेट करू शकतो. करू काहीच शकतो. प्रॉब्लेम काही problem नाहीये. कुलपामध्ये सुद्धा आपण हे लावू शकतो. तर निश्चित शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं आपण अवघं किती 13,000 रुपयामध्ये 6 एकर क्षेत्राचं जे आहे ते आपण रानडुकरांपासून संरक्षण करण्याच्या अनुषंगानं अशा पद्धतीनं आपण झटका मशीनचा वापर जो आहे तो करू शकतो. आता ते 50 एकरापर्यंत करता येते. होय का? याच मशीनवर 50 एकर पर्यंत येऊ शकतं. फक्त आपली तार इथं जे आहे जमीन पण आहे इथं आपली, तर आपल्याला त्याच्या अनुषंगाने छोटे घेतल्यानंतर कसं आहे होय एकाच ठिकाणी लावून परत ते फिरून अवघड आहे. होय आता इथं असं आहे की इथं आपण इथून लावून खालच्या याला लावायचं तर तारा वेगळा लावून तिथून कनेक्शन देऊन तिकडं पण चालू करू शकतो. ओके. टाइम हे पण आणि दुसरं क्षेत्र पण करू ते शकतो. पण होऊ शकतं समजा. ओके, फक्त तार वेगळी घ्यायची. तार घ्यावं लागेल. बरोबर.